21 जुलै 1911ला अण्णांनी वयाची 81 वर्ष पूर्ण केली. त्यावेळेला जमलेल्या स्नेहीजनांशी त्यांनी जो मुक्त संवाद केला त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की भाषावार प्रांतरचना ही अलीकडची गोष्ट आहे. शेकडो हजारो वर्ष माणसं या देशात नांदत आली आहेत आणि सांस्कृतिक एकात्मतेचे पदर अनेक अंगांनी एकमेकांमध्ये गुंतत आले आहेत. अगदी अहेतूक अशी ही माणसांच्या जगण्यातून जन्मलेली गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक प्रगट करणाऱ्या अनेक प्रतीकांचा आणि मिथकांचा शोध मी सातत्यानं घेत आलो आहे. दैवतांच्या निमित्तानं तो शोध घेताना मला परस्परांमध्ये गुंतलेले सांस्कृतिक जवळिकीचे, समन्वयाचे, एकात्मतेचे कितीतरी दुवे सापडत गेले आहेत. आपण फार मोठ्या प्रमाणात फुटीरतेच्या राजकारणाचे बळी ठरलो आहोत हे दुर्दैव आहे. एका समृद्ध, विविधरंगी पण एकात्म संस्कृतीकडे आपली वाटचाल व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवं. याचं भान सगळ्याच क्षेत्रातून हरवलं आहे. मी या प्रयत्नांना सहाय्यभूत होणारी साधनं शोधत राहिलो आहे. श्रद्धेला बहुतांश वेळा एकांगी असण्याचा, एकांतिक होण्याचा आणि समग्रतेचं भान हरवण्याचा धोका असतो आणि तो प्रत्येक धोका पार करताना धक्का बसतोच. परंपरावादी परिवर्तनाला घाबरतात त्याचं हे एक कारण आहे. परंपरा गंगेसारखी आहे असं मी म्हणतो. तिचं प्रदूषण अटळ, पण ते दूर करणंही माणसाच्या सांस्कृतिक आरोग्यासाठी उपकारक असतं, अटळही असतं. काळाचा रेटा शेवटी बदल घडवत असतोच, पण तो बदल विकासाच्या, कल्याणाच्या दिशेनं घडेलच असं नाही. विचारी माणसांनी त्यासाठी सजग राहण्याची आवश्यकता असते. परंपरेच्या शुद्धीकरणाची वाट आपण अजूनही नीटपणे चोखाळू शकलेलो नाही. मी दैवतांचा शोध घेत आलो खरा, पण त्यानिमित्तानं एक प्रकारे इथल्या समाजमनाचा शोध घेत आलो. देवाचा शोध आणि देवाविषयीच्या मानवी धारणांचा शोध या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात आलं नाही तर माणसांना धक्का बसतोच. प्रतिभेशिवाय संशोधनाला दृष्टीच प्राप्त होत नाही. संकलन, वर्गीकरण, व्यवस्थापन हे महत्त्वाचं असतंच, पण त्यापलीकडे जाऊन संदर्भांचे अन्वयार्थ लावले पाहिजेत. ज्ञात अज्ञात दुवे लक्षात घेतले पाहिजेत आणि संस्कृतीचं रूपरहस्य उलगडण्यापर्यंत पोचता आलं पाहिजे. प्रतिभा म्हणा, सर्जनशीलता म्हणा, तुमच्या पुढच्या अचेतन संदर्भ संभाराला ती सजीव करते. संस्कृतीतलं सजीव झालेलं किंवा सजीव करता येणारं असं काही सर्जनक्षम जे जे असेल तेवढंच टिकतं आणि टिकावं. संशोधकाचं काम काय हे सांगताना साहित्य सम्राट केळकरांनी फार सुंदर शब्दात म्हटलं आहे की कालानं होणारा नाश टाळणं हे जसं अवश्य आहे तसं क्षुद्र गोष्टींचा नाश करत जाणं हेही अवश्य आहे. मृतांनीच जर जगाची सर्व जागा अडवली तर जित्यांनी जावं कोठे. म्हणून अण्णांनी म्हटलं तसं संस्कृतीतलं सजीव झालेलं किंवा सजीव करता येणारं असं काही आधुनिक दृष्टीनं आपल्याला समोर ठेवता आलं पाहिजे. नव्या काळाच्या संदर्भात जुन्या गोष्टी ज्या जिवंत करता येतात त्या जिवंत केल्या पाहिजेत आणि ज्या मृत आहेत त्या टाकल्या पाहिजेत. पुरुष संत आणि संत स्त्रिया या दोघांची जीवनचरित्र जर आधुनिक संदर्भांनी सजीव करता आली तर ती आधुनिक काळाच्या संदर्भात आपल्याला काय देऊ शकतात याचा विचार करत असताना कान्होपात्रेवर लिहिलेला मी एक लहानसा लेख तो वाचते आहे. देवप्रियेची शोकांतिका. देवप्रियेची शोकांतिका. कान्होपात्रा हे काही मला तिचं मूळचं नाव वाटत नाही. सुरुवातीला तर या नावाचा कधी विचारही केला नव्हता फारसा.
अभंगांमधली आर्तता हृदयाला भेटली होती एवढं खरं. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मजलागी जाहले तैसे आता. असे तिचे उद्गार ऐकताना निरागस चैतन्याच्या विनाशातलं करुण पण साहवत नाही असंही वाटलं होतं. मात्र एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून तिच्या व्यक्तित्वाचा स्वतंत्र विचार मनात नव्हता आलेला. तिच्या नावापाशी रेंगाळले अगदी अचानक. पण मग मात्र त्या नावापासून हटता येईना. तिच्या सगळ्या आयुष्याचा सारा संदर्भच त्या नावामध्ये आला आहे असं वाटत राहिलं. जनी, बहिणा, सोयरा, निर्मळा, गंगा, वेणा या साऱ्या जणींची नावं कशी साधी सुधी. त्यांच्या साध्या आयुष्याशी फारसा संबंध न सोडता सहज आपली असणारी. त्यातल्या कुणा एकीचं नाव आणखी कोणतं दुसरं असतं तरी फरक पडायचा नाही. कान्होपात्रेच्या नावाचं मात्र तसं नाही. जसजसा विचार करावा तसतसं ते नाव तिच्यासाठीच घडवलं असावं असं वाटतं. तिच्या घराशी, पेशाशी, व्यक्तिमत्वाशी ते जुळणारं वाटतं. कान्ह्याचं प्रिय पात्र असलेली असा या नावामागचा भाव. पात्र हा शब्द इथे अर्थाची जी पातळी सुचवतो ती फारशी उच्च, कुलीन किंवा प्रतिष्ठित पातळी नाही हे आपण जाणतो. समाजातल्या एखाद्या पुरुषाचं पात्र म्हणून ज्या स्त्रीचा निर्देश पूर्वी होत होता ती त्या पुरुषाच्या संबंधात समाजनीतीच्या दृष्टीनं गैर, शीलभ्रष्ट, अकुलीन असं नातं राखणारी होती. ठेवलेली किंवा रखेली या शब्दांनी समाज जिच्याविषयी अनादराची भावना व्यक्त करत आला आहे अशा प्रकारची स्त्री पात्र या शब्दातून सूचित होते. पात्रमधलं हे सूचन, हा भाव इथे कान्हा शब्दाच्या करंगडीवर तोलला नाही जात, उंचावला नाही जात. हे लक्षात आलं आणि मी चमकले. याच कान्होपात्रेनं किती वेळा आपल्या अभंगामधून आपल्या देवाला पतित पावना म्हणून साथ घातली आहे, किती वेळा. पण तिच्या पतितपणाला पावन करून घेतल्याची खूण तिच्या नावात कुठे आहे? तिचं नाव कान्होपात्राच तर राहिलं आहे. कान्होपात्रा म्हणजे कृष्णप्रिया. कृष्णाची प्रिया असलेल्या कित्येक जणी मला आठवतात. काही जणी मनोमन त्याच्यावर प्रेम करून त्याची पत्नी होऊन राहिल्या. भामा किंवा रुक्मिणीला ते नातं लाभलं. कुणी द्रौपदी त्याची बहीण म्हणून जगतानाही स्त्री पुरुष नात्यांमधल्या सगळ्या लौकिकापलीकडे गेली. कुणी राधा, कुणी मीरा, कुणी आंदाळ त्याची प्रिया म्हणून जगली. यांच्यापैकी प्रत्येकीला अलौकिक आनंदाच्या गाभ्यात असलेल्या अतीव दुःखाला सामोरं जावं लागलं आहे. त्या दुःखाचा स्वीकार करावा लागला आहे आणि अनेकदा ते गिळून रक्ताचा रंग बदलत जाताना पाहावा लागला आहे. अनेकदा त्या प्रेममय दुःखानं त्यांनी मरणमिठी घातली आहे. कान्होपात्रेचं आयुष्य याच दुःख संदर्भाशी जोडलेलं आहे, मर्मांतिक खोलपणे जोडलेलं आहे. मोठी करुण आहे तिची कहाणी. मंगळवेढ्याच्या श्यामा गणिकेची ही मुलगी, रूपवान अशी की आईला वाटे तिनं राजाचं प्रिय पात्र होऊन राहावं. एखाद्या गणिकेची याहून श्रेष्ठतेची कल्पना काय असणार? आपल्या मुलीनं अनेक पुरुषांना आकर्षित करावं, त्यांच्याकडून मुलीला धनदौलत मिळावी, सुरक्षित आश्रय आणि शक्य झाल्यास स्थैर्य मिळावं असंच त्या आईला वाटत असणार. मुलीच्या नशिबात प्रतिष्ठित लग्नसंबंध, मुलं बाळं, घरदार असावं असा विचार गणिकेच्या मनात यावा तरी कसा? कान्होपात्रा वयात आली तेव्हा तिनं आपल्या आईला उत्तर दिलं, जो माझ्यापेक्षा सुंदर पुरुष असेल त्याचीच होऊन राहीन मी. हे म्हणताना तिला कदाचित आपल्या देह लावण्याची नुकती आलेली जाण आणि त्याचा अभिमान असेल, किंवा कदाचित आजचं मरण उद्यावर अशा भावनेनेही तिनं आईला तसं म्हटलं असेल. आईने लेकीचा हट्ट मानला. कदाचित आपल्या मनात हसून ती म्हणाली असेल की एकदा आतला मदन जागा झाला की संपेल या पोरीचा खुळा हट्ट. मात्र घडलं ते अगदी निराळं. त्या काळात ज्ञानदेवादी संतांनी भागवत धर्माचं आदिपीठ बनवलेलं पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचं महान केंद्र बनलं होतं. साध्या भोळ्या संसारी माणसांचे जथे
विठू नामाचा गजर करत पंढरपुरात येत असत. लहान लहान खेड्यांमधून माणसं निघायची आणि नाचत गात पायी प्रवास करत पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी यायचे. मंगळवेढा हे चोखामेळ्यासारख्या मोठ्या भगवत भक्ताचं गाव. तिथून पंढरीला जाणाऱ्या भक्तीची वाट चोख्यानं चांगलीच रुळवली होती. पण कान्होपात्रेसारख्या निरागस मुलीला तिच्या भोवतीच्या अगदी वेगळ्या वातावरणात या वाटेची कल्पना तरी कशी असणार. पण एकदा एक वारकऱ्यांचा मेळा तिनं पाहिला. आनंदाचं हसू हसत ती माणसं अभंग गात होती. त्यांची ती धुंदी आणि अभंगामधली गोड आर्तता कान्होपात्रेच्या जीवाला भेटली. ते टाळ चिपळ्या वाजवणाऱ्या वारकऱ्यांचं दृश्य आणि अभंगामधला भाव यामुळे तिच्यावर असा विलक्षण परिणाम झाला की पंढरपूरला जावं असंही तिला उत्कटपणे वाटायला लागलं. तिला पंढरपूरला पाठवताना तिच्या आईला कल्पनाही नसेल की आपली मुलगी आता भक्तीच्या न परतीच्या वाटेला लागली आहे. कान्होपात्रेला स्वतःला तरी कसं ठाऊक असणार की तिच्यावर तिथे कोणतं काळं चेटूक होणार आहे. ती पंढरपूरला आली आणि विठ्ठलाच्या आणि विठ्ठल भक्तांच्या सान्निध्यात स्वतःला विसरून गेली. तिला विठूचा वेध लागला. शरीराची सुंदरता तिला माहीत होती. त्यापेक्षा वेगळं चैतन्याचं सौंदर्य तिला विठूमध्ये दिसलं. आत्म्याच्या प्रकाशात तो काळ्या पाषाणाचा पुरुष तिला इतका लावण्यवान दिसला की ती त्याच्या पायाशी लीन झाली. विठूच्या रूपानं तिला दिव्य अशा पुरुषतत्वाचं दर्शन झालं. आणि मग मानवी देहाचीही मातब्बरी तिला उरली नाही. खरं तर नुकती वयात आलेली ती मुलगी, शरीरात सुरेख इंद्रिय उमाळे जागण्याचा तो काळ. पण कुणा हाडामासाच्या पुरुषानं मोह घालण्यापूर्वीच अलौकिक विठ्ठलाला तिनं सर्वस्व समर्पित केलं. कान्होपात्रा विठ्ठलाची झाली. तिनं आता मागचे सारे मार्ग मिटवले. तिच्या घरची नृत्य गायनाची कला तिलाही अवगत असणारच. पण घरच्या पेशात गिऱ्हाईकाच्या रंजनासाठी त्याचा वापर होत असणार. येणाऱ्या पुरुषाच्या मनोविनोदनासाठी ते नाचणं गाणं होतं. कान्होपात्रा आता फक्त विठ्ठलासाठी नाचू गाऊ लागली. रतिरंगाऐवजी तिचं गाणं भक्तिरंगात रंगून उठलं. वेश्या किंवा गणिका हे आपल्या सामाजिक जीवनात नेहमीच चंचलतेचं प्रतीक मानलं गेलं आहे. तिचा शब्द, तिचं प्रेम, तिची निष्ठा, तिची भाषा यांचा विश्वास धरू नये असं व्यवहार ज्ञान इथे सांगितलं जातं. मात्र कान्होपात्रा अनन्य भावानं विठ्ठलाची झाली. लौकिक जगण्याचा विचार तिनं दूर सारला. पण जग तिच्या लौकिकाचा संदर्भ विसरलं नाही. किंबहुना तिच्याच आंतरजीवनाशी जगाला काही कर्तव्य नव्हतं. त्यांच्या लेखी ती फक्त एक वेश्येची मुलगी होती आणि तिचं भविष्य वेश्या होणं हेच होतं. ती विठ्ठलभक्त असण्याचा तिच्या सामाजिक प्रतिष्ठेशी काहीही संबंध नव्हता. जगाच्या दृष्टीनं ती हीन होती, पतित होती, देहविक्रय करणारीची मुलगी होती. तेच तिचं सामाजिक स्थान होतं. या वस्तुस्थितीची बोच जशी चोखामेळ्याच्या अभंगातून प्रगट झाली आहे तशीच ती कान्होपात्रेच्या अभंगामधूनही उठली आहे. दीनपतित अन्यायी शरण आले विठाबाई, मी तो आहे यातीहीन न कळे काही आचरण, मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई, ठाव देई चरणापाशी तुझी कान्होपात्रा दासी. असं वारंवार विनवणारी कान्होपात्रा ऐकताना तिच्या हृदयातलं आर्त जाणवून आपण अस्वस्थ होऊन जातो. मोठ्या निकरानं तिनं भक्तीच्या वाटेवर पाऊल टाकलं खरं, पण तिच्यासाठी तीही वाट खुली नव्हती. समाजनीतीच्या पकडीतून तिचं भक्ष सहजासहजी सुटणारं नव्हतं. खरं तर लोकरीती कशी विचित्र पहा. चोख्याची महारी सोयरा किंवा बहीण निर्मळा किंवा जनाबाई, भागाबाई याही जातीनं हीनच होत्या. त्यांना भक्ती केल्यानं सामाजिक प्रतिष्ठा मिळाली नाही हे खरं, पण त्यांना भक्ती करण्यापासून कुणी मागे खेचलं नाही. तो कोणी अपराध मानला नाही. विठूशी नातं जोडून आयुष्य घालवणं ही कोणी गैर गोष्ट ठरवली नाही, कारण त्यांना त्यांच्या कौटुंबिक नातेसंबंधांनी दिलेली अनुमती आणि आश्रय होता. कान्होपात्रा मात्र त्याही सुखाची अधिकारी होऊ शकली नाही. त्या काळाच्या चौकटीत
तिला तिच्या जीवनाचाच फास बसला. स्त्री म्हणून जगताना संसारात आणि समाजात भक्तीचा मार्ग चोखाळणं इतर संत स्त्रियांना कष्टानं का होईना शक्य झालं. बहिणीसारख्या एखादीला ते फार अवघड गेलं खरं, पण अशक्य ठरलं नाही. त्या संत स्त्रियांना संघर्ष अटळ झाला, पण कान्होपात्रेचा संघर्ष व्यर्थच ठरला. कारण ती स्त्री होती आणि त्याहूनही वाईट म्हणजे वेश्येची कन्या होती. तिच्या आईच्या पेशाला प्रतिष्ठा नव्हती आणि त्याखेरीज इतर कोणताही जगण्याचा पर्याय समाज तिला घेऊ देऊ इच्छित नव्हता. प्रतिष्ठित जगात तिला प्रवेश नव्हता आणि तिनं अप्रतिष्ठित व्यवसायाचा त्याग करून इतर वाटांवर पाय ठेवायला समाजाची अनुमतीच नव्हती. म्हणजे जगायचं ते वेश्या म्हणूनच. तो व्यवसाय सर्वात निंद्य, पण तो सोडून एखाद्या निर्मळ मार्गानं जाण्याची तिला संमतीच नाही. कान्होपात्रा या समाज नीतीची बळी ठरली आहे. तिनं निर्धारपूर्वक आपला परंपरागत व्यवसाय सोडून भक्तीचा निरामय मार्ग स्वीकारला. त्यासाठी पुरुषापासून स्त्रीला मिळणाऱ्या सगळ्या लौकिक सुखांचा त्याग केला. तिची धनदौलत वेगळी होती आणि त्यापायी तिनं सर्वस्व लुटवलं होतं. सगळी मानवी नातीगोती तिनं विठ्ठलात पाहिले. त्या दिव्य पुरुषाच्या आश्रयाला जाऊन तिनं लौकिक जग दूर लोटलं. पण या जगाची त्या गोष्टीला संमती नव्हती. तिच्या रूपाची, तिच्या देह लावण्याची कीर्ती चहूकडे पसरली होती. ती गणिकेची मुलगी. कुणाही सत्ताधीशाने तिची अभिलाषा धरली तर त्यात गैर ते काय? बिदरच्या बादशहानंच तिला आमंत्रण पाठवलं. इतर गणिकांना कदाचित हेवा वाटला असेल. समाजाला कान्होपात्रेच्या सौंदर्याचा तो सन्मान वाटला असेल. कान्होपात्रा मात्र व्याकुळ झाली. रतिरंगाचा एकही शिंतोडा उडाला नव्हता असं तिचं नितळ मन होतं. भक्तीची ज्योत लागून एक सुरेख उजाळा त्यात भरला होता. कान्होपात्रेनं बादशहाला नकार कळवला, पण नकार कळवण्याचा अधिकार तिला होता कुठे? स्त्रीच्या इच्छा अनिच्छांची त्या समाजात किंमतच नव्हती. तिचा माणूस म्हणून विचारही केला जात नव्हता. ज्यानं तिला बोलावलं तो तर सत्ताधीश, पुरुष आणि त्यातून सत्ताधीश, राजा. एकीकडे स्त्री, वेश्याकन्या. अशा स्थितीत तिनं नकार देणं म्हणजे बादशहाचा अपमान, पुरुषाचाही अपमान. कान्होपात्रेची अवस्था अशी की कुणाही पुरुषानं झडप घालावी आणि तिचा उपभोग घ्यावा. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथ हा फुटोप आहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मजलागी जाहले तैसे आता. या तिच्या उद्गारांची आर्तता त्या भीषण वस्तुस्थितीच्या पोटी जन्माला आली आहे हे समजून घेतलं पाहिजे. कान्होपात्रा दुबळी नव्हती. तसं असतं तर आपला नाईलाज स्वीकारून ती बिदरला गेली असती. पण कान्होपात्रेनं स्वतःचा असा पराभव होऊ दिला नाही. तिचे सगळे मार्ग समाजव्यवस्थेनं रोखून धरले आणि जेव्हा तिची कोंडी केली तेव्हा तिनं शांतपणे स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केलं. त्याआधीचा तिचा आकांत भयचकित करणारा आहे. ज्याच्या पायी सर्वस्व वाहिलं त्याला तिनं मारलेल्या प्राणांतिक हाका ऐकवत नाहीत. आपलं संचित खोटं आहे याचा बोल ती देवाला लावत नाही, पण पाठीशी काळाचा दरारा लागलेला असताना त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाला ती शरणही जाऊ शकत नाही. एकीकडे लौकिक संकटातून तो तारून नेईल असा तिचा भरवसा मोडून पडला आहे, पण तरीही तिला त्रिभुवनात दुसरा ठाव नाही हे तिनं मनोमन जाणलं आहे. पतित पावन म्हणविसी आधी, तरी का उपाधी भक्ता मागे. तुझे म्हणविता दुजे अंगसंग, उणेपणा सांग कोणाकडे. सिंहाचे भातुक जंबुक पै नेता, थोराची या माथा लाज वाटे. म्हणे कान्होपात्रा देह समर्पणे, करावा जतन ब्रीदासाठी. तिच्या या अभंगामधलं साधं पतित पावन हे संबोधन पहा. जो मलिन मानवी जीवनाला पवित्र आणि शुद्ध करतो तो ईश्वर इथे कान्होपात्रेच्या पतनाला सावरणार आहे का? एखाद्या उमद्या वनराजानं भक्ष धरावं तसं तिचं जीवन विठ्ठलानं झडप घालून धरून ठेवलं. कान्होपात्रा परमभाग्यवान ठरली. पण बादशहाचे सैनिक तिला ओढून नेण्यासाठी आले तेव्हा मात्र तिच्या ईश्वरनिष्ठेचा प्रश्न सोपा उरला नाही. विठ्ठलापुढे ते सैनिक म्हणजे सिंहापुढे कोल्हा. पण तोच जर सिंहाचं भक्ष ओढून नेऊ लागला तर त्याची लाज सिंहालाच वाटायला हवी. एखाद्या स्त्रीनं एखाद्याला सर्वस्व समर्पण करावं आणि कुणा दुसऱ्यानं तिचा बळजोरीनं उपभोग घ्यावा यात कमीपणा कोणाला वाटावा.
कान्होपात्र असे प्रश्न विचारून विठ्ठलाचा आत्मसन्मान जागा करते आहे. पतित पावन हे त्याचं ब्रीद त्यानं राखावं असं आवाहन करते आहे. विठ्ठूला हे ब्रीद लौकिक पातळीवर राखणं शक्य नव्हतं. हे जाणवलं की कान्होपात्रेच्या आगतिकतेचा अर्थ जीवाला चटका लावून जातो. माणसाच्या आयुष्यात मूल्य जेव्हा जन्ममरणाचे प्रश्न उभे करतात तेव्हा त्याची कसोटी विलक्षण असते. कान्होपात्रेनं भक्तीच्या पारड्यात आपलं जन्ममरण तोललं. शांतपणे ती मृत्यूच्या स्वाधीन झाली आणि जगाची मलिन दृष्टी जिथे पोचणार नाही अशा मुक्तीच्या महाद्वारातून गौरवानं पलीकडे निघून गेली.